23 मे शुक्रवार ह्या दिवशी काय झालं. आता पहिले पाहू आपण डेली टाईम फ्रेमवरची ॲनालिसिस आपली डेलीची. तर आज काय झालं, मार्केटनं तेच सेम गोष्ट क्रिएट केली जे ह्या हप्त्यापासून येऊन करून राहिलो. जसं की मार्केट वरती बाईंगली चाललं, हायर ॲज क्रिएट करत करत फेक मुवमेंटसोबत खाली पडून राहिलं, अगेन हायर ॲज क्रिएट करून राहिलं. ओके, देन यानं अगेन तसंच केलं. हे पण एक बिहेवियर आहे. यानं अगेन केलं, ची लिक्विडिटी घेतली, फेक मुवमेंट आली, देन बाईंगले जासाठी प्रिपेअर होऊन झालं, खाली आलं, रिजेक्शन प्रॉपर अँड क्लोजिंग दिली. इथं आपण ट्रेड टाकायला होता डे हायसाठी. डेली टाईम फ्रेमवर आपण जातो, डेच्या याच्यावर अनालिसिस करायला जातो, तर आपलं टार्गेट छोटं येईल, इथं हायपर्यंतच येईल, याचा हायपर्यंतच टार्गेट होतं. पण आता जर आपण एक्स्ट्रा दिमाग लावतो, ऑल ओव्हर टाईम फ्रेम जर पाहतो, तर त्याचा पण आपल्याला सपोर्ट जर आपण घेतो, जसं की आपण काल सांगितलं की बा हे 3चे टप्पे करत करत मार्केट मंगळवारपासून वन साईडेड आलं. कुठं तर हे थोडासा डीप घेईन बा, 3 बिहेवियर 3 वेळा क्रिएट केले, 3-3चे. जसं की पहिलं दुसरं तिसरं, पहिलं दुसरं तिसरं, पहिलं दुसरं तिसरं. आता याचा लो एक्सपेक्ट होता आपल्याला, तो कालच घेतला यानं मार्केटनं. इथून आपण ट्रेड घेतला, याचा लो घेतला. आता याचा लो घेतला तर ट्रेंड तर स्टील इंटॅक्ट आहे ना, कारण की 3चे बिहेवियर 3 वेळा क्रिएट करून टाकले. हद झाली, मार्केटनं 2 वेळा क्रिएट करत असेल, त्याला सेल साईडला जायचं, पण 3 वेळा क्रिएट केले. म्हणजे तर फुल आपल्याला शूट आउट देऊन दिलं मार्केटनं की मी बाईंगले जातो म्हणजे जातो याचा लो घेतल्यावर. जर आणि त्याच्यात तर आपल्याला या डेचं इंडिकेशन पण तेच भेटून गेलं ना. तर याचं टार्गेट काय होऊन राहिलं ओरिजिनल, हे हायचं ऑल टाईम हायचं जे तिथं पेंडिंग होता. मार्केट हे घेईन म्हणजे घेईन, बस हेच आजच्या ट्रेडच्या मागचं एक लॉजिक होतं. एवढं सिम्पल ॲज इट इज. असंच आपण ऑल ओव्हर टाईम फ्रेम आणि डेचं मिळून जे ॲनालिसिस करतो, आणि तिकडचं जर जे ऑल ओव्हर टाईम फ्रेमवर आपल्याला जे मार्केट सांगून राहिलं, जर आपल्याला डेवर पण जर तिकडे स्ट्रेट भेटून राहिलं, तोच आपला ॲक्युरेट ट्रेड राहते. त्याच्यात टार्गेट येते म्हणजे येते. आणि टार्गेटसाठी आपण ऑल ओव्हर टाईम फ्रेमवर बिंदास जाऊ शकतो, जर आपली एंट्री सही असेल तर, एंट्री परफेक्ट असेल तर.